यहोवा देवाच्या आज्ञा न पाळल्यामुळे यहोवा देव मुख्य याजकाला व त्याच्यावर भरोसा ठेवणाऱ्याला शिक्षा देतो. इर्मया अध्याय 19 ओवी 14-15, इर्मया अध्याय 20 ओवी 1-6. इर्मया भविष्यवाद्याला यहोवा देवाकडून आज्ञा झाली, तू येरुशलेमेच्या नाशाबद्दल भविष्य सांग. त्याप्रमाणे इर्मया भविष्यवाद्याने जेथे त्याला यहोवा देवाने भविष्य सांगायला पाठवले होते तेथे म्हणजे तोफेताहून आला आणि तो यहोवाच्या घराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांशी बोलला. सैन्याचा यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो, पहा, मी या नगरावर व त्याच्या सर्व गावावर जे सर्व अरिष्ट मी त्यांच्या विरुद्ध बोललो ते आणीन, कारण त्यांनी माझी वचने ऐकून नयेत म्हणून आपली मान ताठ केली आहे. त्यावेळी पशुवर याजक, जो यहोवाच्या मंदिरात मुख्य अधिकारी होता, त्याने इर्मयाला या गोष्टीविषयी भविष्य सांगताना ऐकले. तेव्हा याजक पशुवराने इर्मया भविष्यवाद्याला मारले आणि बन्यामिनाची वरची वेस जी यहोवाच्या घराजवळ होती तिच्यात असलेल्या खोड्यात त्याला घातले. व दुसऱ्या दिवशी पशुवराने इर्मयाला खोड्यांतून बाहेर काढले. तेव्हा इर्मया त्याला म्हणाला, यहोवाने तुझे नाव मागोर मिस्साबीब म्हणजे सर्व बाजूस भय असे ठेवले आहे. तेव्हा इर्मया यहोवा देवाचे वचन म्हणतो, मी सर्व यहुदा बाबेलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो त्यांना बाबेलास कैद करून नेईल आणि तलवारीने त्याचा वध करीन आणि या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व मौल्यवान पदार्थ मी त्यांना देईन. म्हणजे यहुदाच्या राजाची सर्व द्रव्ये मी त्याच्या वैराच्या हाती देईन आणि ते लुटतील आणि ती घेऊन बाबेलास नेतील. आणि ते पशुवरा, तू व तुझ्या घरात राहणारे सगळे पाडापणात जाल आणि तू बाबेलात जाऊन तेथे मरशील आणि तेथे तुला व तुझ्या मित्रांना खोटे भविष्य सांगितले त्यांनाही ते पुरतील. यहोवा देवाने इर्मयाला भविष्य सांगायला पाठवले होते. ते ऐकल्यानंतर पशुवर याजक याने इर्मयाला सजा दिली. आजही तसेच जे सत्य सांगतात त्यांना त्रास दिला जातो, परंतु यहोवा देव त्याचा सूड उगवेल. यहोवा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यहोवा देवाचा क्रोध इर्मया भविष्यवाद्याच्या द्वारे मुख्य याजक पशुवर याला सांगितला, परंतु त्याने तो न मानता यहोवा देवाचा भविष्यवादी इर्मयाला मारून कैदेत टाकले. त्यामुळे यहोवा देवाने त्याच्या मंदिरात असलेल्या मुख्य याजक पशुवर यालाही सांगितले की तू आणि तुझ्या घराण्यातले सर्व मराल. यहोवा देव हा ईर्ष्यावान देव आहे. आपण सुद्धा त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया. आज बहुतेक ख्रिस्त सभेमध्ये सर्व संतांची पुस्तके वाचून ते लोकांना सांगतात, आपण एकच यहोवा देवाच्या पहिल्या 2 आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा, एकच देवाला भज व मूर्तिपूजा करू नको, त्याप्रमाणे त्याचे नियम पाळून यहोवा देवाला भजूया की ज्यामुळे आपल्यावर कुठल्याही प्रकारचा आजार किंवा संकटे, रोग येणार नाहीत. हे यहोवा देवाचे अभिवचन आहे. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स, प्रेज गॉड. हालेलुया.